स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा मराठीचा 15वा धडा निरोप याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून जर कोणता व्हिडिओ हवा असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी लवकरात लवकर तो देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. प्रश्न 1. योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा. कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण मुलाचा वाढदिवस आहे, तो रणांगणावर जाणार आहे, त्याने रणांगणावरती शौर्य गाजवले आहे, त्याने क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे. तर याचं उत्तर आहे, कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण तो रणांगणावरती जाणार आहे. खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा. अशुभाची सावली. तर जेव्हा सैनिक शत्रूशी लढण्यासाठी निघतात त्यांचे प्राण सुरक्षित राहण्याची कोणतीही खात्री नसते. लढाईत कधी त्यांना आपले प्राण गमवावे लागतील हे त्यांना निश्चित नसते. कवयित्रींनी या परिस्थितीला अशुभ किंवा वाईट सावली म्हणून संबोधले आहे. पंचप्राणांच्या ज्योतींनी औक्षण. तर रणांगणावरती लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा अशी मनापासून इच्छा आहे, म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण असा उल्लेख कवयित्रींनी कवितेत केला आहे. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. तर बघा, कवितेचा विषय रणांगणावरती जायला निघालेल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील भावना. कवितेतील पात्र. तर रणांगणावरती जायला निघालेला मुलगा आणि त्याची आई ही पात्र आहेत. कवितेत उल्लेख आलेले थोर व्यक्ती तर छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई. आईने व्यक्त केलेली इच्छा. तर मुलाने विजयी होऊन यावे म्हणून मी त्याला माझ्या हाताने दुधात भरवीन. प्रश्न 4. काव्य सौंदर्य. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा. तर रणांगणावरती लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला आहे आणि भवानी आईने त्यांना त्याच्या शस्त्रास्त्राला शक्ती दिली होती. रणांगणात तूही भवानीचे स्मरण करून शिवरायाचे स्वरूप आठव, म्हणजे भवानी माता प्रसन्न होऊन तुझ्याही शस्त्रास्त्राला शक्ती देईल आणि तुझ्या हातून शत्रूचा पराभव होईल. बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या वीर मातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळीतून व्यक्त होते. धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन, पुन्हा माझी हाताने दुधभात भरवीन या काव्यपंक्तीतील भावे सौंदर्य स्पष्ट करा. तर रणांगणावरती लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आईचे भाव व्यक्त केले आहेत. ती दुःखी होत नाही, ती स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावरती विश्वास आहे. ती महाराष्ट्र कन्या आहे, वीरमाता आहे, काही अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे. प्रस्तुत कवितेत पद्मा गोळे यांनी रणांगणावरती जाणाऱ्या आपल्या मुलाला म्हणते, तू रणांगणावरती आपल्या शौर्याने शत्रूचा पराभव करून विजयी होऊन परत ये आणि माझी कूस धन्य कर. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दुधभात भरवायची तशी आताही भरवेल. आईची बाळाच्या कर्तृत्वावरती असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माता या ओळीतून दिसून येते. प्रश्न 5. अभिव्यक्ती. कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. तर कवितेतील वीर मातेला रणांगणावरती निघालेल्या आपल्या पुत्रावर अंतःकरणापासूनचे उत्कट प्रेम आहे. ती त्याला आपल्या पंचप्राणांच्या ज्योतींनी ओवाळत आहे. तिने घराला मंगळ तोरण बांधले आहे कारण त्याच्यावर अशुभाची सावली पडू नये, त्याने धीर सोडू नये आणि आईला सोडून जाताना त्याच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून ती आपल्या डोळ्यात अश्रूंचा थेंबही दिसू देत नाही. उलट छत्रपती शिवाजी महाराज व राणी लक्ष्मीबाई यांची नावे उच्चारून त्याला रणांगणात जायला प्रोत्साहन देते आणि त्याच्या वीरवृत्तीला आवाहन करते. भवानी मातेची कृपा तुझ्यावर होईल आणि तू विजयी होऊन परत घरी येशील असा आशीर्वाद देते. माझी कूस धन्य करावीस असे आशादायक वचन बोलते आणि मी तुला पुन्हा एकदा दुधभात भरवीन असे वात्सल्यपूर्ण शब्द ऐकवते. तिच्या प्रत्येक शब्दातून भाव ओसंडत आहे. भारतभूमी वीरांची भूमी आहे याबाबत तुमचे मत लिहा. तर भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण महाभारत काळापासून याची साक्ष आपणास मिळते. दुष्टांना शिक्षा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. प्राचीन काळात श्रीराम, श्रीकृष्ण, अर्जुन, अभिमन्यू यांसारखे वीर भारतभूमीत निर्माण झाले. मध्ययुगीन काळात शिवाजी महाराज, बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, पहिले बाजीराव यांच्यासारखे वीर निर्माण झाले. आधुनिक काळात नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सर्वच क्रांतिकारक भारतात निर्माण झाले. एकूणच भारतभूमी वीरांची भूमी आहे हे सूर्यप्रकाशासारखे सत्य आहे. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली, पण ती धैर्याने व शौर्याने परतवून लावण्याचे धाडस मात्र भूमीतील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी ठासून म्हणावे लागेल, भारतभूमी वीरांची भूमी आहे.
उपक्रम. सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा. तर बघा, मुलाखत घेण्यासाठीचे प्रश्न. आपल्या मुलाने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? लहानपणापासूनच त्याच्या देशसेवेची ओढ दिसत होती का? त्याच्या प्रशिक्षणाच्या काळात तुम्हाला कसं वाटत होतं? सैन्य भरती झाल्याचं समजल्यावरती तुमच्या मनात कोणती भावना निर्माण झाली? आई म्हणून तुम्हाला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटते का? मुलगा सैन्यात आहे याचा अभिमान तुम्ही कसा व्यक्त करता? तुमचं कुटुंब, गावकरी या गोष्टीकडे कसं पाहतात? सैन्यातील जीवनाबद्दल तुम्ही त्याच्याकडून काय ऐकलं आहे? देशसेवेसाठी आपला मुलगा लढतो या विचाराने तुम्हाला कोणती प्रेरणा मिळते? इतर पालकांना तुम्ही काय सांगाल ज्यांची मुलं सैन्यात जायचा विचार करत आहेत? भाषा सौंदर्य. तर हे आपल्या पाठाच्या खाली दिलेलं भाषा सौंदर्य आहे. मुलांना हे वाचून घ्या. भाषेतील अचूकता महत्त्वाची आहे. शब्दांचा चुकीचा वापर केल्यास अर्थ चुकीचा होऊ शकतो. इतर भाषांचा प्रभाव. इंग्रजी किंवा इतर भाषांच्या प्रभावामुळे आपण मराठी बोलताना चुकीच्या रचना करतो. वचनाची सवय उपयुक्त ठरते. वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक वाचण्याची सवय लावल्यास आपली भाषा सुधारते. शुद्ध भाषेचा वापर. योग्य शब्दरचना लक्षात घेऊन आपण शुद्ध आणि प्रभावी भाषा वापरू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.